सध्या काही देशांमध्ये संघर्ष आणि तणावाची स्थिती आहे, तर काही देशांमधील संबंध मात्र सुधारत आहेत। सध्या इस्रायल हमासचं आणि रशिया युक्रेनचं युद्ध सुरू असल्याने तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे पाकिस्तान बांगलादेश संबंध सुधारत आहेत। तसेच भारताचे पंतप्रधान मोदींनी नुकताच कुवेत दौरा केल्यानं भारत कुवेतचे संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्याने तेथेही तणावाची परिस्थिती आहे। तर अमेरिकेत सत्ता पालट होऊन ट्रम्प यांचं सरकार आलं आहे। आता जगात घडत असणाऱ्या या घटनांमध्ये भारतासमोर नेमकी काय आव्हाने असणार आहेत याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर तेथे मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत आहेत। बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात हिंदूंच्या सांस्कृतिक केंद्रावर आणि मंदिरांवर आतापर्यंत अनेक हल्ले झाले आहेत। चितगाव इस्कॉन पुंडरीक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णदास यांना देशद्रोहाच्या नावाखाली बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली असून जाणीवपूर्वक त्यांचा जामीन अर्ज पुन्हा पुन्हा फेटाळला जातोय। त्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवणं हे भारत सरकारसमोर सर्वात मोठं आणि महत्त्वाचं आव्हान असणार आहे। एवढंच नाही तर मोहम्मद युनूस यांचं सरकार आल्यापासून बांगलादेश आणि पाकिस्तानची केवळ मैत्रीच झाली नाही, तर ही मैत्री अधिक घट्ट होत चालली आहे। तर दुसरीकडे बांगलादेश भारताविरोधी भूमिका घेताना दिसतोय। त्यामुळे या दोन देशांमधील वाढती मैत्री देखील भारतासमोरील मोठं आव्हान ठरणार आहे। भारत सरकार समोरील दुसरं सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे भारत चीन संबंध। 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध खराब झाले होते। सध्या भारत चीनमधील वास्तविक नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल वरती दोन्ही देशांचे सैन्य आहेत। ही सीमारेषा 3 भागात वर्गीली जाते। यातील पहिला भाग हा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम पर्यंत आहे। दुसरा भाग उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात येतो, तर तिसरा भाग लडाख मध्ये येतो। जवळपास 3000 किलोमीटर पेक्षाही जास्त ही सीमारेषा आहे। दोन्ही देशातील मतभेदांमुळे या रेषेवरून अजूनही भारत आणि चीन मध्ये तणावाची परिस्थिती आहे। याबाबत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच बैठक झाली होती। त्यानुसार लडाख मधील येणाऱ्या सीमारेषेच्या काही भागातून दोन्ही देशांनी सैन्य काढून घेतले होते। त्यामुळे इतर 2 भागातील सीमारेषा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं जात आहे। परंतु यापूर्वी चीननं अनेकदा भारताचा विश्वासघात केला आहे असं काही संरक्षण तज्ञ सांगतात। त्यामुळे या रेषेवरून सुरू असलेला संघर्ष सोडवणं भारत सरकारपुढे एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे। अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला। डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध तसे चांगले आहेत आणि तसं पाहायला गेलं तर अमेरिकेत सरकार कोणाचंही असो, भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही दशकांमध्ये मजबूतच आहेत। परंतु सध्या या 2 देशांमध्ये काहीसा तणाव दिसून येतोय। याचं कारण म्हणजे भारतात घातपाताच्या कारवाया करण्याची धमकी देणारा गुरपतवंत सिंग पन्नू अमेरिकेत राहतो। अनेक प्रकरणांमध्ये भारताने पन्नूवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेची मदत मागितली होती, परंतु अमेरिकेनं या प्रकरणी मदत करायला भारताला विरोध केला। काही दिवसांपूर्वी पन्नूच्या हत्येचा प्रयत्न अमेरिकेत झाला होता आणि या प्रकरणी अमेरिकेनं भारतीय अधिकाऱ्यांवर आरोप केले। त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध काहीसे ताणले गेले। तसेच भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही अमेरिकेनं लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे भारत अमेरिका संबंध हाताळणं हे सुद्धा भारतासमोरील महत्त्वाचं आव्हान ठरणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अवैधरित्या अमेरिकेत आलेल्या परदेशीयांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आश्वासन अमेरिकेच्या जनतेला दिले होते। भारतातील अनेक जण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात काम करतात आणि ते H-1B व्हिसावरती अमेरिकेला गेले आहेत। या व्हिसा बाबतीत ट्रम्प हे कठोर नियम घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमेरिकेत भारतीयांसाठी नोकरीच्या संधी कमी होऊ शकतात। त्यामुळे भारत हा प्रश्न कसा हाताळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। भारत आणि कॅनडामध्ये व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक आदानप्रदान या क्षेत्रांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत। परंतु 2023 मध्ये कॅनडाचे नागरिक
हरदीप सिंग निज्जर यांची हत्या झाली। या हत्येमागे भारतातील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला, परंतु भारताने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते। तेव्हापासून भारत कॅनडा यांच्यातील संबंध नाजूक झाले आहेत। दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांना देश सोडून मायदेशी परतण्यास सांगितले होते। कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं भारताकडून वारंवार सांगितलं जाते। त्यामुळे भारत कॅनडाचे संबंध पूर्ववत करणं हे सुद्धा भारतासाठी मोठं आव्हान असणार आहे। 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि पंतप्रधान होताच मोदींचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा हा रशियात होता। 2022 मध्ये रशियानं युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अमेरिकेच्या रडारवर आहेत। त्यामुळे रशिया आणि अमेरिका यांचे संबंध तणावाचे आहेत। त्यातच मोदींनी रशिया दौरा केल्याने अमेरिकेच्या भुवया उंचावल्या होत्या। अर्थातच मोदींचं रशिया दौऱ्यावर जाणं अमेरिकेला पटलेलं नव्हतं। अमेरिकेनं रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले असताना भारत मात्र सध्या रशियाकडून तेल आयात करतो। अमेरिकेचा कल जास्त करून पाकिस्तानकडे असतो असं काही अभ्यासक सांगतात। त्यामुळे भारताला रशियापासून दूर जाणं हे परवडणार नाही। परंतु अशा स्थितीत आता अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी जुळवून घेणं भारत सरकार समोर आव्हानच असणार आहे। तर आज आपण भारत सरकार समोर या वर्षात काय मोठी आंतरराष्ट्रीय आव्हानं असू शकतात याचा आढावा घेतला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।